मजा आएगा ना भिड़ो। नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क प्रोजेक्टची लिंक आणि शेकइपिटची लिंक दिली आहे। बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बीटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, ग्रुपवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, फर्स्ट इमेजवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, इमेजवर क्लिक करायचं आहे, फर्स्ट इमेजवर कलर आणि फिलवर जायचं आहे। तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मर झोन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटोला पण कलर अँड फिल्म झोन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला पण मूव अँड ट्रान्सफॉर्मर झोन चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे। आपला जो सेकंड फोटो आहे, सेकंड इमेज आहे, त्या इमेजवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन फोटोवर क्लिक करून कलर अँड फिडवर जाऊन स्टारवर जाऊन आपला जो इमेज आहे तो पुन्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा मूव अँड ट्रान्सफॉर्मर झोन त्याला चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे। आपला जो इमेज ग्रुप आहे थर्डवाला त्याच्यावर क्लिक करायचा आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, पुन्हा इमेजवर क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवर जायचं आहे, स्टारवर जायचं आहे आणि जो आपला इमेज आहे तो इमेज आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्मर झोन चांगल्या प्रकारे सेट करून अशा प्रकारे आपले तिन्ही जे इमेज आहे हे सिलेक्ट झालेले आहे ग्रुपवर। आपल्या इथे जो जास्तीचा पार्ट आहे हा कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला फर्स्ट बीटवर यायचं आहे, प्लसवर जायचं आहे, मीडिया फाईलमध्ये जायचं आहे आणि जो आपला फोटो आहे तो फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याला इथे जायचं आहे, फिल कंपोजन एरिया करून टाकायचा आहे। त्यानंतर त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे शेवटपर्यंत घेऊन यायचं आहे। त्यानंतर त्याला आपल्याला खाली घेऊन यायचं आहे मित्रांनो, त्या इमेजला सिलेक्ट करून अशा प्रकारे। त्यानंतर जे आपली फर्स्ट बीट आहे तिथे हा इमेज कट करायचा आपल्याला, इथे जाऊन आणि हे इथे कट करायचं आहे। त्यानंतर मला सेकंड बीटवर जायचं आहे, इथे पण कट करायचं आहे, तेव्हा आपल्याला हे असं करायचं आहे। त्यानंतर इथे जाऊन आपल्याला पुन्हा कट करायचं आहे, त्यानंतर आपल्याला इथे जाऊन पुन्हा कट करायचं आहे, त्यानंतर पुन्हा आपल्याला फोटो कट करायचा आहे इथे पण, त्यानंतर आणखी कट करायचं आपल्याला, त्यानंतर आणखी आपल्याला अशा प्रकारे सर्व बीटवर आपल्याला फोटो कट करायचा आहे। मी सर्व केलेले आहे। त्यानंतर त्यांना आपल्याला खाली घेऊन यायचं आहे। DRGEP आहे सर्वात वरती घेऊन जायचं आहे।
अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. फर्स्ट फोटोचा जो इफेक्ट आहे इथे जाऊन इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला बॅक जाऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जायचं आहे. आपला जो फर्स्ट फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला सेकंड फोटोवर जायचं आहे. सेकंड फोटो आहे जो आपला हा सेकंड फोटो. तिथे आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. बॅक जायचं आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि जो इथे सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोचा जो इफेक्ट आहे तो इथे जो कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे अशा प्रकारे. आपल्या पुन्हा बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या सेकंड फोटोला आपला जो सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सेम प्रोसेस करायची मित्रांनो. सर्व फोटोला आपल्याला इफेक्ट्स द्यायचे आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे बॅकला. तिथून कॉपी करायचे आहे आणि त्या स्टेपनं सगळ्या फोटोला आपल्याला इफेक्ट देऊन द्यायचे आहे. आपल्या सर्व फोटोला इफेक्ट्स देऊन झाल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे इथे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुमचा व्हिडिओ तयार होऊन जाईल. आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.